नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच असाल. तर चला आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया. तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की यांच्या कंपनीने म्हणजे यांच्या ऑफिसमध्ये यांना छान फॉरेनची ही गिफ्ट मिळालेली आहे. तर या थैल्यामध्ये, या पिशवीमध्ये आहे तरी काय, हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि खरंच पण त्याआधी ना, जसं आपल्याला माहिती आहे की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि क्षणाक्षणाला वातावरण बदलतं. कधी पाऊस, कधी ऊन. तर असं वातावरण सध्या चालू आहे. आणि मी ना आज घरकाम थोडं जास्त म्हणजे घरातल्या कामांची जरा जास्त डीप क्लिनिंग केली. तर आज मला भरपूर असा वेळ झाला होता कामांना. तर तुम्ही बघू शकता, इथे ही माझी बाल्कनी आहे मस्त. आणि इतकं छान असं ऊन पडलेलं होतं तिथे. मस्त मी रांगोळीसुद्धा काढली होती, तुम्ही बघू शकता. आणि त्या उन्हामध्ये ती झाडं इतकी सुंदर दिसत होती ना. आणि रांगोळी पण इथे मी मस्त श्री रामकृष्ण हरी असं नाव काढलं. आणि बाल्कनीचा हा जो व्ह्यू आहे हा तुम्हाला मस्त मी असा दुरूनसुद्धा दाखवते. आणि सकाळ सकाळचं वातावरण मस्त. आणि उन्हाची तीव्रता पण एवढी जास्त होती ना. आणि मस्त इथे काही फुलंसुद्धा मस्त फुलले होते. इतका सुगंध येतो ना याचा. तर छानपैकी मस्त या बाल्कनीची डीप अशी क्लिनिंग केली होती. आणि मस्त झाडांना छान ज्या एक्स्ट्राच्या सुकलेल्या जे पानं होते ते सगळे काढले. आणि सगळे मस्त झाडांचे काही प्रॉपर अशी कटिंग केली, जे सुकलेले होते ते काढून. आणि इथे बसलं ना की इतकं छान वाटते. कसा वेळ जातो इथे काही कळतच नाही. पण दुपारी अचानक वातावरण असं बदललं ना वातावरण. आणि सगळीकडे पाऊसच पाऊस. म्हणजे आज एवढ्या छान अशा मी ह्या बाल्कन्या, इतकी दोन्ही बाल्कनी ही मास्टर बेडरूममध्ये आहे, इतक्या मस्त स्वच्छ धुवून घेतल्या. आणि छान अशा धुतल्यानंतर एकदम खराट्याने घासून घासून काढल्यात मी. की म्हटलं चला आता झाडांना पाणीसुद्धा दिलं तर. आणि थोड्याच वेळात सगळं पाणी ह्या बाल्कनीमध्ये आलं. आणि कुंडीमधली जी माती होती ना, ती माती सगळी त्या बाल्कनीमध्ये खाली पडली. आणि नंतर सगळं ओलं झालं जिकडे तिकडे. आणि छान मस्त रांगोळी काढली होती, देवाचं नाव काढलं होतं. आणि अशा पद्धतीने सगळं असं ओलं होऊन सगळी बाल्कनी खराब झाली माझी. मग काय म्हटलं, एवढी सकाळी छान मेहनत केली आणि त्याचा रिझल्ट हा. तर मग परत एक वेळ सगळे पाहणी केली की काही. आणि हवा एवढी सुटली होती ना, तर असं वाटलं की काही झाडं वगैरे काही कुंडी, एखादी जी छोटी हलकी कुंडी असेल ती पडली का. तर ते पाहणं झाल्यानंतर त्यानंतर थोडा चहाचा आस्वाद घेतला. कारण बाहेर पाऊस आणि हातामध्ये चहाचा कप, हे एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे, एक वेगळंच. आणि छान मस्त वातावरणाचा आनंद घेत आणि चहाचा आस्वाद घेत मी तिथे मस्त थोडा वेळ थांबले. माझी झाडं बघितलीत की कुठलं झाडं व्यवस्थित आहेत की नाही. कारण मी ना एकदम वेटलेस अशा तिथे कुंड्या पण ठेवलेल्या आहेत. आणि सगळीकडे पावसामुळे इतकं छान वातावरण झालं होतं ना. आणि एका साईडला ऊन, एका साईडला पाऊस असं चालू होतं. तर असो, हा पण एक वेगळा निसर्गाचा रंग आहे, निसर्गाचा वेगळा ढंग आहे. तर अशी ही माती सगळी बाल्कनीमध्ये झाली. आणि एवढी छान मस्त क्लीन केली होती. परत फारच वेगळीच झाली ती. आणि आंब्याची पानं येऊन माझ्या बाल्कनीमध्ये येऊन पडली होती. आणि हे सगळं असं मेसी मेसी झालं होतं सगळं. तर असो, त्यानंतर पुढे चला आता. तर छान मस्त अशी ही पॅकेजिंग आहे. आणि पॅकेजिंग बघा, दिसायला किती सुंदर आहे. मला ही लेस एवढी आवडली ना की याचा कलर काहीतरी वेगळा वाटतोय मला. आणि मला असं वाटतं की ही माझ्या कामात सुद्धा येईल. तर त्यामुळे मी हिला व्यवस्थित असं ठेवून देईल. तर मस्त हे ओपन करूया.
साईडला काढते हे. मला आधीच वाटलं याच्यामध्ये काय असेल, तुम्ही सगळ्यांनी पण गेस केलं असेल की याच्यामध्ये आहे तरी काय. तर चला बघूया याच्यामध्ये आहे तरी काय. मला वाटतं मी हे उलटं उघडलं असं सरळ आहे हे. आणि आणखी एक गोष्ट, या कागदाची क्वालिटी इतकी सुंदर आहे रे या गिफ्ट पेपरची, की मला याची क्वालिटी प्रचंड आवडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर क्वालिटी आहे. आणि मला हे गिफ्ट काढल्यानंतर मी हा व्यवस्थित गिफ्ट पेपर ठेवून देणार आहे. कारण मला माझ्याकडे एक छोटं पॅड आहे अँकरिंगसाठीचं, तर त्याला मस्त कव्हर करण्यासाठी मी याचा यूज करू शकते. हे उघडत का नाही आहे आता उघडत. तर सुंदर अशी पाण्याची बॉटल, वॉटर बॉटल आहे ही. आणि याची क्वालिटी बघा, क्वालिटी इतकी सुंदर आहे ना याची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये स्टील आहे. कारण आपण ज्या प्लॅस्टिकच्या बॉटल यूज करतो ना पाण्यासाठी, तर काही वेळाने ना त्या पाण्याचा थोडासा असा वास येतो. तर BPA नावाचं त्याच्यामध्ये केमिकल असतं आणि ते आपल्या तब्येतीसाठी अतिशय हानिकारक आहे असं म्हणतात. तर त्यासाठी आपण नेहमी ना स्टीलच्या ज्या बॉटल असतात त्याचा आपण वापर करायला पाहिजे. तर ही क्वालिटी बघायची, क्वालिटी सुंदर, एक नंबर क्वालिटी आहे. आणि वरून पण इतकी दळस आहे ना आणि आतून पण. तर सुंदर अशी ही बॉटल आहे या ठिकाणी. आणि मला क्वालिटी खरंच खूप आवडली याची, सुंदर. आता मी हे वापरासाठी काढते. कारण काय होतं ना, कधी कधी आपण वस्तू फार ठेवून देतो आणि नंतर आपल्याला त्या वस्तू बाहेर काढण्याची आठवणसुद्धा राहत नाही. तर कधी कसं असतं ना, काही गोष्टी ह्या ठेवून देण्यासाठी असतात, पण कधी ना कधी ते आपल्याला काढाव्या लागतातच वापर करण्यासाठी. पण मला आता ही बॉटल काढायची आहे. तर छोटू दुसरं हे गिफ्ट आहे. तुम्हा सगळ्यांना कळलंच असेल की यात काय असेल. तर याची पण सुंदर अशी पॅकेजिंग केलेली आहे. आणि याचा जो ग्लू आहे ना तो इतका स्ट्रॉंग आहे ना की काढून सुद्धा असा निघत नाही. पण याला काढणार आहोत आपण. तर याची सुद्धा सुंदर पद्धतीने मस्त अशी पॅकेजिंग केलेली आहे. तर याच्यामध्ये काय आहे ते बघूया. यामध्ये सुंदर, मला वाटतं हे सिपर आहे, पण याच्यामध्ये स्ट्रॉ नाही आहे. याला कप म्हणून पण किंवा याचा ज्यूस किंवा लस्सी यासाठी याचा वापर होऊ शकतो छान. आणि याला हे इतकं सुंदर दिलेलं आहे ना हे पॅकेजिंग. आणि हे सुद्धा आतून स्टीलचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं स्टील आहे. आणि खरंच क्वालिटी खूप सुंदर आहे. मस्त सगळ्याचा एकदम रॉयल ब्ल्यू कलर आहे. आणि खाली ठेवायला मस्त हे रबरचं पॅड आहे याला, जेणेकरून स्क्रॅच पडू नये म्हणून. तर सुंदर असा हा कप आहे. मी तर याला कपच म्हणेल. कारण छान कधी मस्त थंड दूध किंवा लस्सी किंवा कुठलंही सॉफ्ट ड्रिंक जे आपलं असतं ते मी यामध्ये घेऊ शकते. आणि याचं जे हे पॅकेजिंगचं हे झाकणाची जी फिटिंग आहे ना ती मस्त अशी आहे. लागतं पण सुंदर. आणि हे इथे प्रेस केलं की इथून आपण छोटा स्ट्रॉ पण टाकू शकतो. माझ्याकडे आहेत स्ट्रॉ स्टीलचे, तर त्याचा वापर मी याच्यासाठी करू शकते. आणि छान क्वालिटी खूप सुंदर आहे, मस्त क्वालिटी आहे. आणि असा हा सेट आहे छान. मी असं काही याच्यामध्ये टाकून मस्त असं पिऊ पण शकते. तर सुंदर असा हा सेट आहे 2 याचा.
आणि एक तिसरं गिफ्ट आहे जे माझ्या अतिशय आवडीचं आहे आणि जे मला लागतेच. माझ्याकडे एवढं डायऱ्यांचं कलेक्शन आहे ना की एखाद्या दिवशी मी माझ्या स्पेशल डायऱ्याच दाखवेल तुम्हाला. आणि प्रत्येक ह्याच्यात मी काही ना काही जे मला आवडतं किंवा जे मला तुम्हाला सांगायचं आहे किंवा एखादं वाचन करताना मला वाक्य आवडलं ना तर मी लिहून ठेवते. तर त्यासाठीच सुंदर अशी ही डायरी मिळालेली आहे. डायरींची पॅकेजिंगसुद्धा इतकी छान दिलेली आहे ना त्यांनी. आधी छान असं उघडून घेऊया. आणि एवढी वेटलेस आहे ना ही डायरी, इतकी मोठी डायरी, एवढी वेटलेस. ह्याचा पण तोच कलर आहे, सुंदर असा. आणि सुंदर हे मल्टी कलरवाले त्यांनी हे छोटे स्टिकर दिलेले आहेत. म्हणजे आपण याच्यामध्ये जर पार्टिशन केलं या डायरीमध्ये तर कुठल्या याच्यावरती काय ते आपण याच्यानुसार आपण लक्षात ठेवू शकतो. तर ही डायरी मस्त अशी डायरी आहे आणि पेजची क्वालिटी पण इतकी सुंदर आहे ना. आणि मला एक गोष्ट याची एवढी आवडली ना की इथे वरती टॉपिक आहे, डे आहे, डेट आहे, मंथ हे तर सारखंच आहे पण टॉपिक आणि डे हा मला आवडला कॉन्सेप्ट. तर पर्सनल इन्फो म्हणजे आपली माहिती याच्यामध्ये लिहायची आहे. आणि छान सुरुवातीला मस्त असे कॉलम दिलेले आहे त्याच्यामध्ये. तर ही डायरी मला अत्यंत आवडलेली आहे. तर 3 याचा हा सेट आहे जो मी कुठेही घेऊन जाऊ शकते. आणि सोबतच ह्या सगळ्यांसोबत म्हणजे हे मी सगळं बाहेर घेऊन गेली तर ह्या सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी एक छान अशी बॅगसुद्धा दिलेली आहे. बॅग पण इतकी मस्त आणि मोठी आहे ना. ही ऑफ व्हाईट कलरची बॅग आहे, छान मोठी. ही मी कुठेही घेऊन जाऊ शकते. तर असं मस्त ही बॅग मला फार आवडली. म्हणजे आता मला कुठे जायचं असेल, हा सगळा सेट मी घेऊन जाईल तर असं छानपैकी मस्त या बॅगमध्ये असं टाकून व्यवस्थित मी हे सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित यूज करू शकते. तर खरंच अशा छान छान वस्तू मिळाल्या ना की मन कसं एकदम प्रसन्न होतं आणि आवडतं सुद्धा. कारण ह्या अशा गोष्टींचा उपयोग आपण आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये करू शकतो. आणि जसं मी सांगितलं ही बॉटल मी लगेच काढणार सुद्धा आहे. आणि हा कप पण. आता याच्यामध्ये काय प्यायचं तो माझा प्रश्न आहे. याच्यामध्ये मी एक तर दूध पिणार, एक तर लस्सी किंवा ज्यूस असं सगळं पिणार. आणि याच्यामध्ये माझ्या मनामधले विचार लिहिणार मी या डायरीमध्ये. तर सुंदर अशी डायरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायरीचा वेट काहीच नाही आहे. तर मस्त. तर छान असा आजचा हा ब्लॉग आपण इथेच संपवूया. हा ब्लॉग आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंट्स करायला विसरू नका. तर पुन्हा एका नवीन विषयासह परत एक वेळ भेटूया. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.